नमस्कार मंडळी. तर आज आपण बघणार आहोत पावसाळा स्पेशल सर्वांची आवडती टम्म फुगणारी खमंग बटाटा भजी. ह्या पद्धतीने केली तर खूप जास्त तेलकट होत नाहीत. तांदळाचं पीठ वगैरे न वापरता सुद्धा भजी अशी पोकळ व खुसखुशीत होतात. मोजक्या साहित्यात बनतात. फक्त 2-3 टिप्स वापरल्या तर बटाटा भजी अगदी परफेक्ट होतात. भजी बनवण्यासाठी मी इथे एक मध्यम साईजचा बटाटा सोलून घेते. त्यानंतर ह्या पद्धतीने बटाट्याचे काप करून घेऊया. इथे महत्त्वाचं बघा की भजी बनवण्यासाठी बटाट्याचे काप खूप जास्त पातळ किंवा खूप जाडही नको, मध्यम साईजचे ठेवायचे म्हणजे भजी छान होतात. पाण्यात घालून हे धुवून घेते. तर बटाट्याचे काप 3-4 पाण्यात स्वच्छ धुवून घेतले. त्यानंतर पाण्यातून काढून त्यातील पाणी निथळून जाण्यासाठी चाळणीवर फक्त 2 मिनिटच ठेवते. 2 मिनिटानंतर एखाद्या सुती कापडावर हे बटाट्याचे काप ह्या पद्धतीने पसरवून घेते म्हणजे त्यातील राहिलेलं थोडंफार पाणीही निघून जाईल. ह्या पद्धतीने कापडाची घडी घालून हलक्या हाताने दाबून घेते. ही स्टेप केल्याने बटाटा काप छान कोरडे होतात. त्यामुळे त्यावर बेसनचं मिश्रण आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच राहतं. फक्त 5 मिनटं हे असंच ठेवून घेते. तोपर्यंत भजीसाठी बेसन भिजवून घेऊया. त्यासाठी एक मोठी वाटी भरून बेसन घेतलं आहे. मी यात तांदळाचं पीठ घातलेलं नाही आहे. तुम्हाला हवं तर चमचाभर तांदळाचं पीठ घालू शकता. अर्धा चमचा ओवा हातावर असा जरा चुरून घातला की त्याचा फ्लेवर भजींना छान येतो. शिवाय ओवा पोटालाही चांगलंच. आणखी यात घालूया चिमूटभर हळद, चवीनुसार मीठ आणि एकदम थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, चिमूटभर हिंग. थोडं थोडं पाणी घालून हे व्यवस्थित भिजवून घेते. त्यानंतर ह्या पद्धतीने 2 मिनटं बेसन फेटून घेऊया. बेसन फेटून झाल्यानंतर शेवटी म्हणजे आपण भजी तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवू त्यावेळेस ह्यात चिमूटभर सोडा घालते. त्यावर थोडंसं थेंबभर पाणी. पुन्हा मिक्स करूया. बेसन फेटल्यानंतर त्याचा हलकासा कलर बदलतो. बटाटा भजीसाठी बेसन भिजवताना खूप जास्त घट्ट किंवा अगदीच पातळ नको. हे असं इतपत ठेवायचं. चमच्याच्या मागच्या बाजूने चेक केलं तर हे बघा असा पातळसर थर आला पाहिजे म्हणजे बरोबर झालं आहे. लगेचच भजी बनवायला घेऊयात. तेल आधीच गरम करायला ठेवलं आहे. बटाट्याचे काप बघूया. 4-5 मिनटातच मस्त कोरडे झालेत. आता भजी बनवताना असा एक एक काप घेऊन बेसनात ह्याप्रमाणे बुडवून जास्तीचं बेसन ह्या पद्धतीने काढून घ्यायचं आणि गरम तेलात अलगदपणे सोडून घेते. बटाटा भजी पटकन शिजतात. भजी तेलात सोडताना गॅसची फ्लेम मिडियम असावी. तेलात बसतील एवढी भजी सोडली. 1 मिनिटानंतर खालची साईड सोनेरी झाली की पलटी करूया. आपण बेसन व्यवस्थित फेटून घेतलं आहे. चिमूटभर खायचा सोडा घातला आहे त्यामुळे भजी मस्त फुगलेत. इथे जर बेसन फार घट्ट ठेवलं तर बेसनची कोटिंग जास्त येईल व खाताना बटाट्याची चव कमी येईल. बेसन जास्त पातळ ठेवलं तर बटाट्यावर नीट कोटिंग येणार नाही. त्यामुळे बेसन व्यवस्थित भिजवायचं. आपण बटाट्याचे काप कापडावर 5 मिनटं पसरवल्याने ओलसर न राहता कोरडे झाले. त्यामुळे बेसनाचं कोटिंग त्यावर व्यवस्थित राहिले. काप ओलसर असते म्हणजे पाण्यातून काढून तशीच त्याची भजी बनवली तर त्याचा ओलसरपणा बेसनात जाऊन बेसन जास्त पातळ व्हायची शक्यता असते. त्यामुळे फक्त 4-5 मिनटं बटाट्याचे काप कापडाखाली जरूर ठेवा म्हणजे बटाटा भजी अगदी परफेक्ट होईल. आपली पुढची रेसिपी असणार आहे सर्वांची आवडती खुसखुशीत कांदा भजी. तर मी सांगितल्याप्रमाणे अशीच्या अशी ही बटाटा भजी नक्की बनवून बघा. आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा.